तालुक्यामध्ये खूप काही आपण मिळवलंय, खूप काही आपल्याला करायचंय, अशा वल्गण्या करणारे खूप कार्यकर्ते आपल्याला भेटले. परंतु आज जनतेने यापूर्वीच्या काळामध्ये जो लोढा म्हणून आरोपी आहे, त्या आरोपी अशा दोन वेळा यापूर्वी सुद्धा कार्यवाही झाली होती, पण ती कार्यवाही या तालुक्यातल्या प्रतिनिधींनी दाबली की काय ही शंका. त्यावेळेस ते तर मंत्री होते, त्यावेळेस तर ते सगळी पदं भूषवत होते आणि लोढा सारखा एक माणूस येतो आणि आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळयुक्त दूध निर्माण करतो. त्यावेळेच्या पीआयला नाही तसा त्रास झालेला आहे, आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे. मनसरच्या पीआयला राजाभाऊ, मग लोढाला ज्यावेळेस त्याच काळामध्ये जर नागमुसक्या आवळल्या असत्या लोढाच्या, तर आज कितीतरी निष्पाप लहान मुलं असतील, निष्पाप नागरिक असतील, जे दूध पिले त्यांना ह्या दुधापासून कॅन्सर झाला असेल, त्यांना शुगर चालू झाली असेल, त्यांना बीपीचा त्रास चालू झाला असेल, अनेक पक्षघाताचे आजार झाले असतील. याचा मूळ स्रोत हा आपल्या तालुक्यातून निर्माण झालेला आहे. खरं तर असे अनेक भेंड आपल्याला सापडतील. लोढाच्या अंतर्गत किती काम करत होते आणि लोढाला कुणाचा सपोर्ट होता हे सुद्धा आता मुळामध्ये चेअरमन साहेब आपल्याला जाणं गरजेचं आहे. यापूर्वी लोढावर झालेल्या केसेस त्याची कागदपत्र आपण गोळा करू आणि त्याच्यामध्ये कोणत्या त्या काळी का त्या स्वरूपामध्ये त्याची कारवाई थांबली आणि आत्ताची कारवाई थांबू नये म्हणून आपण तुकारामजी मुंडे साहेबांकडे जाऊ. वेळ प्रसंगी आम्ही जरी सत्तेत असलो, विजूभाऊ म्हणाले सत्तेत जरी असलो तरी मानवाच्या जीवनासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. सत्ता ह्या तर येतात जातात, परंतु आपल्याला सत्तेची लांगलुच्चगिरी नसावी आणि आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या भावनाची खेळणाऱ्या वेळ प्रसंगी लोकप्रतिनिधींना सुद्धा याच्यामध्ये आपल्याला खेचण्याची वेळ आली तरी आपण मागे पुढे पाहायचं नाही, अशी आपण सर्वांना विनंती करतो. मुंडे साहेबांकडे आपण जाऊया आणि सगळेजण निवेदन देऊया. परंतु माझं सगळ्यांना विनंती आहे, एक मोठं जल आंदोलन आपण उभं करूया. उभ्या भारत देशामध्ये आंबेगाव तालुक्यातले भस्मासुराचा भस्मासूर कोण आहे हे शोधण्याची सुद्धा त्या जन आंदोलनातनं एक दिशा ठरू आणि त्या जन आंदोलनामधनं आपण पुढं आणू की भस्मासुरांना आता आपण सोडायचं नाही. वेळ प्रसंगी आता